नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. सरोपचार रुग्णालयात ब्लड सॅम्पलला फुटले पाय, रुग्णालय प्रशासन कुंभकर्णी झोपेत. अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यात 4000 हेक्टर पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज. स्वाती इंडस्ट्रीज बँक गॅरंटी गुलदस्त्यात, गोपनीयतेमुळे वाढत चालला संशय. सिंदखेड राजा परिसरात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, खासदार पोहोचले बांधावर. सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिका उपलब्ध, लाभ घेण्याचे आवाहन. आता सविस्तर बातम्या. सध्या वातावरणातील बदलामुळे अकोला सरोपचार रुग्णालयातील बालरुग्ण विभागात अनेक लहान मुले भरती असून एका लहान मुलाचे उपचारादरम्यान घेण्यात आलेले ब्लड सॅम्पल रुग्णालयातूनच गायब झाल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. असे अनेक चमत्कार सरोपचार रुग्णालयात घडतात, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सर्वसामान्य व गरीब रुग्णांसाठी आधार असणाऱ्या सरोपचार रुग्णालयात भोंगळ कारभार सुरू असून या सामान्य रुग्णालयातील बालरुग्ण विभागात अनेक चमत्कारिक प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. एका पत्रकाराच्या लहान मुलीला उपचाराकरिता या ठिकाणी भरती करण्यात आले. उपचारादरम्यान या लहान मुलीचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले, परंतु हे ब्लड सॅम्पल घेतल्यानंतर चमत्कारिकपणे गायब झाल्याचे बोलले जात आहे. या ब्लड सॅम्पलचा मुलीच्या पालकांनी शोध घेतला, परंतु अखेरपर्यंत ते सापडले नाही. हा चमत्कार एवढ्यावरच थांबला नाही, तर येथे ड्युटीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी चक्क एका बालकाचे एक्सरे दुसऱ्या बालकाच्या केस पेपरवर लावित त्या पद्धतीने उपचार घेण्याच्या सूचना दिल्या. परंतु जेव्हा त्या बालकाच्या पालकांनी सांगितले की माझ्या मुलाचा एक्सरे अजून काढण्यातच आला नाही, त्यानंतर हा प्रकार समोर आला. एवढेच नव्हे तर बालकांना लागणाऱ्या आवश्यक औषधींचा तुटवडा सुद्धा निर्माण झाला असून बालकांच्या पालकांना खासगी मेडिकलमधून औषध आणावे लागत आहे. अकोला सरोपचार रुग्णालयात सुरू असलेल्या या प्रकारावरून येथील भयावहता लक्षात येते. हा प्रकार थांबवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी आवाज उठवण्याची गरज आहे. येथील जनप्रतिनिधी करतात तरी काय, असाही प्रश्न उपस्थित झाला असून सर्वसामान्य व गरिबांचा कोणीच वाली नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाचा क्रम दुसऱ्या दिवशीही सुरूच होता. अवेळी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 4608 हेक्टरवरील शेती पिकांचे पूर्ण नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले असून तहसील स्तरावरील संयुक्त अंतिम तपशील तहसीलदारांना सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात शेतातील वेचणीला आलेला कापूस भिजला असून फुलोऱ्यावर आलेले तुरीचे पीक जमीनदोस्त झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पळविला, त्यामुळे अवकाळीने जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. सलग दुसऱ्या दिवशीही सोमवारी रात्रीच्या सुमारास अवकाळीने तडाखा दिल्याने वेचणीला आलेला कापूस पाण्यात भिजला असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला आहे. जिल्ह्यात 4000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून जिल्ह्यात दिनांक 26 ते 28 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत पंचनामे व सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. सलग 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसाने अंदाजे 4608 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली. अकोला तालुक्यात 4576 हेक्टर क्षेत्रावर गहू, हरभरा आदी पिकांचे तर तेल्हारा तालुक्यात 32 हेक्टरवर भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बाळापूर तालुक्यात गायगाव शिवारात वारोडी बुद्रुक येथील इसाराम बिचकुले, तान्हाजी गोरे, सोना गजानन भिसे, शामराव बिचकुले आदींच्या मालकीच्या 20 मेंढ्या दगावल्या, तर पातूर तालुक्यातील वहाळा येथील सारंगधर मोरे यांच्याकडील एक गाय दगावल्याची माहिती आहे. गेल्या 2 दिवसापासून अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाने आपला थैमान घातला होता.
या संपूर्ण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे उभे पीक हे पूर्ण जमीनदोस्त झाले होते। अकोला जिल्ह्यातील गेल्या 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना वेचणीस आलेला कापूस हा पूर्णतः भिजलेला आहे। फुलोऱ्यावर आलेली तूरसुद्धा जमीनदोस्त झाली आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे। आपण सध्या बाष्टाकळी रोडवरील एका शेतामध्ये आहोत। आपण इथे बघू शकता की इथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे। त्याचबरोबर इथे शेतकऱ्यांनी पेरलेला गहू हा संपूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला असता तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 4000 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे। आगामी काळात जिल्हा प्रशासनातर्फे या संपूर्ण नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण सुरू आहे, पण येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना याचा मोबदला मिळणार तरी कधी असा प्रश्न बळीराजासमोर येऊन ठेपला आहे। RRC न्यूज करता सुरेश राठोड, अकोला। अकोला महापालिकेद्वारे कर वसुलीचे खाजगीकरण करण्यात आल्यानंतर स्वाती इंडस्ट्रीजला कर वसुलीचा ठेका देण्यात आला असून या स्वाती इंडस्ट्रीजने बँक गॅरंटी दिली, पण ती नेमकी किती लाखाची आणि कुठल्या बँकेची असा प्रश्न अनुत्तरित आहे। याबाबत गोपनीयता बाळगण्यात येत असल्यामुळे संशय वाढत चालला आहे। अकोला महापालिकेद्वारे कर वसुलीचे खाजगीकरण करण्यात आले। यासाठी रांची येथील स्वाती इंडस्ट्रीजने बँक गॅरंटी दिली, पण ती नेमकी किती लाखांची आणि कुठल्या बँकेची असा प्रश्न अनुत्तरित आहे। याविषयी कमालीची गोपनीयता संशय वाढवित असल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली आहे। स्वाती इंडस्ट्रीजने किती कर जमा केला, त्याचबरोबर त्यांच्या कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी जमा केला जातो की नाही याविषयी चुप्पी साधली जात आहे। स्वाती इंडस्ट्रीजने पुढील 5 वर्षासाठी सुमारे 1000 ते 1200 कोटींचा महापालिकेचे विविध कर वसुलीचा ठेका घेतला आहे। हा ठेका घेताना मोठी अनियमितता झाली असा आरोप आहे। त्यामुळे याविषयीचे सर्व कागदपत्रे हे गोपनीय ठेवण्यात आले आहेत। त्यामुळे स्वाती इंडस्ट्रीजने नेमके किती लाख रुपयांची बँक गॅरंटी दिली आणि कोणत्या बँकेची ही माहिती गोपनीय ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे महापालिका सामान्य जनतेपासून स्वाती इंडस्ट्रीज सोबतचा करारनामा लपवित का आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव शेतातील बांधावर पोहोचले, तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। बुलढाणा जिल्ह्यात सलग गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात मोठे नुकसान झालेले आहे। सिंदखेड राजा तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झालेले आहे। या परिसराचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शेतीची पाहणी करण्यासाठी दौरा केला। यावेळी शेतकऱ्यांनी प्रतापराव जाधव यांना जवळपास 15 ते 18 किलोचा गारींचा गोळा दाखवित या भयंकर गारपिटीची दखल घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली। आज या ठिकाणी रात्री सिंदखेड राजा तालुका, देऊळगाव राजा तालुका आणि लोणार तालुक्यातल्या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झालेली आहे आणि आज मी या ठिकाणी पळसखेड चक्का या गावामध्ये आहे। पळसखेड चक्का जवळपास एक गारपिटीचं एक मोठं केंद्र म्हणून त्या ठिकाणी आहे। सर्वात आज या ठिकाणी आपण पाहतो की जवळपास 15 किलोची गार या ठिकाणी आपल्या हातामध्ये आहे। तर या दरम्यान सिंदखेड राजा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून शेतीचे नुकसान झाल्याचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी एका निवेदनातून केली। रात्री 10 ते सकाळी 10 पर्यंत सिंदखेड राजा तालुका व परिसरावर अवेळी आलेल्या पावसामुळे व गारपीट, चक्रीवादळ यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचं तसेच शेडनेट हाऊस, कोणाचे जनावरे दगावली, त्यामुळं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे। ज्या शेतकऱ्यांचे फळपीक, शेडनेट, शेतातील कोठे व इतर पीक यांचे नुकसान झालेले आहे, त्यांचा पंचनामा होऊन तत्काळ शासनाला मदत करावी।
सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्डसाठी होणारा त्रास दूर व्हावा तसेच भ्रष्टाचाराला आळा बसावा या उद्देशाने शासनाद्वारे नागरिकांसाठी ई रेशन कार्ड ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली असून हे सुविधा केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आले आहे। याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे। सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत ई शिधापत्रिका सुविधा निःशुल्क उपलब्ध करून देण्यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले होते। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अकोला यांच्या मार्गदर्शनात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्या कार्यालयात ई राशन कार्ड सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे। यामार्फत सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास दूर होणार असून भ्रष्टाचाराला सुद्धा आळा बसणार आहे। या योजनेमधील नागरिकांना ई राशन कार्डमध्ये ऑनलाईन सुविधा तात्काळ मिळेल। पुस्तकाची गरज ग्राहकांना भासणार नाही। तसेच ई राशन कार्डबाबत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। याचबरोबर प्रत्येक लाभार्थ्याला 5 लाख पर्यंत उपचार सुविधा मोफत शासनाच्या वतीने मिळणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी ई राशन कार्ड सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। शासनाचे 16 मे 2023 रोजीचे आदेश सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ई शिधापत्रिका सुविधा निःशुल्क उपलब्ध करून देण्याबाबत या कार्यालयामध्ये माननीय जिल्हाधिकारी अकोला, माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी अकोला यांच्या अधीनस्थ असलेले अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयामध्ये सदरहू योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि ई शिधापत्रिकेचा लाभ सर्व लोकांनी घ्यावा। लोकांचे जे राशन कार्ड आहेत त्याच वेळेला ऑनलाईन प्रक्रियेमध्ये येईल आणि ऑनलाईन करता प्रत्येक वेळी डॉक्युमेंट देण्याची गरज राहणार नाही आणि जे गरजू लोक आहेत त्यांचं मेडिकल फॅसिलिटी आणि धान्याची फॅसिलिटी त्यांच्या उत्पन्नाच्या मर्यादेनुसार त्यांना आपण मंजूर करू आणि कुठल्याही प्रकारचे एजंट किंवा कुठल्याही प्रकारच्या बाहेरील व्यक्तीच्या आमिषास कोणीही बळी पडू नये आणि सदरहू योजना ही निःशुल्क असल्यामुळे फी किंवा कुठल्याही प्रकारचे पैसे देण्यात येऊ नये। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र अल्पशा विश्रांतीनंतर। मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल। खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री। तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त रुपये 599 मध्ये, म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट। एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट। चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या। तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोट तालुक्यातील चोहट्टा येथील ग्रामपंचायत सचिवालयात तलाठी मंडळ अधिकारी हजर नसतात, मुख्यालय राहत नाहीत याबाबत वृत्त प्रकाशित झाले होते। मात्र मंडळ अधिकारी व तलाठी पूर्णवेळ उपस्थित राहून कार्यालयीन कामकाज करतात, त्यामुळे संबंधित वृत्तामध्ये तथ्य नसल्याचे प्रतिपादन तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे। प्रसार माध्यमांमध्ये चोहट्टा बाजार येथील मंडळ अधिकारी व तलाठी मुख्यालय राहत नसल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते। याबाबत तलाठी यांनी संबंधित वृत्तामध्ये कुठलेही तथ्य नसून चोहट्टा बाजार येथील ग्राम सचिवालयामध्ये मंडळ अधिकारी व तलाठी दररोज उपस्थित राहून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत असतात। शासकीय दाखले देण्यासाठी कार्यालयीन वेळेत अधिकारी उपस्थित राहून कार्य करतात, त्यामुळे मंडळ अधिकारी व तलाठी पूर्ण वेळ राहत असल्याबाबतची माहिती आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे। यावेळी तलाठी BD मुळे, मंडळ अधिकारी AW ओइंबे, महसूल मित्र किशोर राठोड तसेच शासकीय कामासाठी आलेले नागरिक दादाराव भोकरे पाटील, किशोर बुंदे पाटील, संतोष डांगरे, शिवाभाऊ वडाळ, राजूभाऊ टाकसाडे, मनोज देशमुख, नारायण नेमाडे व नागरिक उपस्थित होते। मी सिटी न्यूज सुपरफास्ट प्रतिनिधी 4 दिवसा अगोदर सर तुमची जी बातमी लागली कुटाणा चौटा मंडळ अधिकारी आणि तलाठी
ग्राम सचिवालयामध्ये हजर नाही आहे, कार्यालयामध्ये हजर नाही आहे, त्याबद्दल तुम्ही मंडळ अधिकारी तुमचं नाव आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे ते सांगा. मी अनिल मोहिते, चोपटा बाजार मंडळ अधिकारी. आम्ही मंडळ अधिकारी मुख्यालय तलाठी मंडळ अधिकारी आम्ही सर्व नियमितपणे हजर असतो, परंतु कधी कधी दौऱ्याच्या वेळेस आम्हाला बाहेर जावे लागते. स्थळ निरीक्षण करण्याकरता तलाठी आणि कोतवाला निघून बाहेर जावं लागते. त्यामुळे लोकांना काही अर्धा पाऊण तास थांबावं वेट करावं लागते आणि याच वेळेस फक्त विनाकारण काही चुकीच्या लोकांनी याचा फायदा घेतला आणि आमच्याबद्दल चुकीचं कार्यालय बंद आहे असं सांगून आम्ही गैरदाव असं चुकीचं अधिकाऱ्यांना कळवण्यात आला. आम्ही विनाकारण कुणालाही त्रास देत नाही. आम्ही वेळेवर दररोज हजर असतो आणि नियमित हजर असतो. सर तुम्ही तलाठी चौटा, तर तुमची काय प्रतिक्रिया आहे? म्हणजे 4 दिवस जे पहिले जे मीटिंग झालेली आहे त्या दिवशी मी सकाळी दाखले दिले त्यांना. त्याच्यानंतर मी राजूरवाडी येथे पाठ निरीक्षण करायला गेलो होतो. तर ती 1-2 घंटे आम्हाला त्या निरीक्षणासाठी लागले आणि त्या पिरियडला इथं गर्दी जमा झाली असेल तर त्याचा तो फायदा घेऊन त्याने ते न्यूज टाकली. आणि आम्ही इथं मुख्यालय नेहमीच हजर असतो. अकोट तालुक्यातील उमरा येथे कार्तिकी पौर्णिमेला संत श्री वाकाजी महाराज यांचा रथयात्रा उत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. दहीहंडी कार्यक्रमाने या उत्सवाची सांगता झाली. या कार्यक्रमाला भाविकांची अलोट गर्दी दिसून आली. कार्तिक पौर्णिमेला संत श्री वाकाजी महाराज यांचा रथयात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. या उत्सवात 27 नोव्हेंबर रोजी संत वाकाजी महाराजांच्या मंदिरात लहान मुलांनी राधाकृष्णाची वेशभूषा साकारली होती. या राधाकृष्णाला भजनाच्या गजरात घोड्यावर बसवून मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली. 28 नोव्हेंबर रोजी हार फुलांनी सुशोभित केलेल्या रथाची संस्थानच्या अध्यक्षांच्या वतीने सकाळी पूजा करण्यात आली. त्यानंतर संत वाकाजी महाराज मंदिरापासून रथयात्रेला सुरुवात झाली. या रथयात्रेची सुरुवात उमरा गावातील मानाचे भजनी मंडळाने झाली. या भजनी मंडळाचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. तर या रथयात्रेत वरुड बिराडेसह लाडेगाव, पिंपरी जैन, जितापूर माऊली, बेलुरा, यदलापूर, मकरमपूर येथील भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. रथयात्रेचा समारोप वाकाजी महाराजांच्या मंदिराजवळ करण्यात आला. नंतर दहीहंडीचा कार्यक्रम घेऊन महाप्रसादाने सांगता करण्यात आली. यात्रेदरम्यान अकोट ग्रामीण पोलीस यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवला होता. पाच ते 6 महिन्यांपूर्वी बुलढाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने शेगावमधील एका विहिरीतून 25 ते 28 दुचाकी वाहने जप्त केली होती. यामध्ये पोलीस प्रशासनाने जवळपास 15 ते 20 लोकांना ताब्यात घेऊन विचारपूस केली होती. मात्र आता शेगावमध्ये नवीन प्रकार पाहण्यास येतोय, तो म्हणजे बंटी आणि बबली. या वाहन चोरांचा धुमाकूळ असून शेगाव बंटी बबलीकडून वाहन चोरीच्या प्रकारात वाढ झाली आहे. 14 नोव्हेंबर रोजी शेगावातील श्रीराम बुक एम्पोरियम समोरून बंटी आणि बबली कशा प्रकारे वाहन चोरतात ते व्हिडिओच्या माध्यमातून दिसते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिना संपलाही नाही आणि 5 वाहनांची चोरीही झाली. त्या वाहनांचा अजूनही छडा लागलेला नाही. मात्र पोलीस प्रशासन याबाबत ठोस भूमिका घेताना दिसत नाही. बंटी आणि बबलींच्या या कृत्यामुळे आता घरासमोर स्वतःचे वाहन सुद्धा सुरक्षित राहील की नाही यातही शंका निर्माण होत आहे. करोडो रुपये खर्च करून शेगावमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा संच लावण्यात आला आहे. मात्र ही शोकांतिका आहे की या संचाद्वारे अजूनपर्यंत एकही गुन्हा रोखला गेला किंवा गुन्ह्याचा तपास लागला असं कधीही ऐकण्यात आलेलं नाही. पोलीस प्रशासन त्यांच्याकडे हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करीत आहे असंच वाटते आणि हा एवढा मोठा खर्च नाहक झाल्याचं दुःख शेगाव नगरीतील लोकांना वाटतंय. सकाळची पोळी संध्याकाळी खाऊन अतिशय मेहनतीनं लोक दुचाकी वाहन खरेदी करतात, परंतु तीच वाहन चोरी गेल्यानंतर त्या लोकांना काय दुःख होत असेल हे दुःख त्यांनाच माहीत असावं. वाहनं चोरीला गेली याच्या माहितीकरता आम्ही पोलीस स्टेशनला आलो असता पोलीस स्टेशनमधून ती माहिती आम्हाला सविस्तरपणे मिळाली नाही. आमचा उद्देश एकच होता की जी वाहनं हरवलेली आहेत त्यांचा छडा लागावा, परंतु ही साधी माहिती सुद्धा जर का जनसामान्यांना मिळत नसेल तर जनतेने न्याय कोठे मागावा. कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा.
शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून नागरिकांच्या नाकीनऊ आले आहेत. या समस्येसाठी मनपाकडून उपाययोजना केल्या जात होत्या. मात्र आता भटकी कुत्री पकडायचे दिलेले कंत्राट रद्द झाल्याने रस्त्यावर भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून नागरिकांच्या नाकीनऊ आले आहेत. या समस्येसाठी मनपाकडून उपाययोजना केल्या जात होत्या. मात्र आता भटकी कुत्री पकडायचे दिलेले कंत्राट रद्द झाल्याने रस्त्यांवर भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. भटक्या कुत्र्यांचा हैदोस कमी करण्यासाठी महापालिकेकडून मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम राबविली जात होती. कुत्र्यांना पकडण्याची पद्धत कमीत कमी वेदनादायी असावी असे असतानाही मोहीम राबवताना कुत्र्यांच्या जबड्यात तार टोचून त्याला फरफटत नेण्यात येत असल्याचा प्रकार पाहावयास मिळत होते. या पद्धतीमुळे प्राणी मित्रांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. मात्र आता टेंडरच रद्द झाल्याने रस्त्यांवर भटकी कुत्री वाढली आहेत. पिसाळलेल्या कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेतल्याच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत. त्यामुळे श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील रस्त्यांवर सध्या भटक्या कुत्र्यांचे झुंड दिसून येत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर कुत्र्यांचा वावर असतो. हे भटके कुत्रे दुचाकी स्वारांच्या मागे धावतात. रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना चावायलाही धावतात. काही दुचाकी स्वार रात्रीच्या वेळी कुत्र्यांचा बळी ठरतात, तर काही त्यांच्यापासून सुटण्याच्या प्रयत्नात अपघात होऊन जखमी होतात. छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस विभागात कार्यरत असणारे आपोती येथील 32 वर्षीय पंकज आपोतीकर यांचे 27 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने संभाजीनगर येथे निधन झाले होते. आज त्यांच्या मूळ गावी आपोती येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस विभागाच्या वतीने त्यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातच वसाहतीमध्ये पंकज संजय आपोतीकर यांचा छत्रपती संभाजीनगर येथे राहत्या घरात मृतदेह आढळला आहे. 10 वर्षापूर्वी पोलीस दलात भरती झालेले पंकज आपोतीकर हे परिमंडळ 2च्या RCP पथकात कार्यरत होते. 27 नोव्हेंबरला त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने ते घरीच होते. मित्राला कॉल करून त्यांनी फळ घेऊन येण्यास सांगितले होते. रात्री 9:30च्या सुमारास मित्र सफरचंद घेऊन गेला. मात्र बराच वेळ आवाज देऊनही आतून प्रतिसाद आला नाही. मग मित्र सफरचंदाची पिशवी दाराबाहेर ठेवून निघून गेला होता. त्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, भाऊ, बहीण असा आप्त परिवार आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. सरोपच्या रुग्णालयात ब्लड सॅम्पलला फुटले पाय, रुग्णालय प्रशासन कुंभकर्णी झोपेत. अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यात 4000 हेक्टर पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज. स्वाती इंडस्ट्रीज बँक गॅरंटी गुलदस्त्यात, गोपनीयतेमुळे वाढत चालला संशय. सिंदखेड राजा परिसरात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, खासदार पोहोचले बांधावर. सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिका उपलब्ध, लाभ घेण्याचे आवाहन. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा. RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.